पवारांची राष्ट्रवादी मंत्रिपदासाठी अजूनही वेटिंगवर आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना मंत्रिपदासाठी फोन येणं अपेक्षित होतं, मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अजूनही त्यांना फोन आलेला नाहीये। राष्ट्रवादीला मंत्रिपदासाठी फोन आला नाही, त्यामुळे अजित पवार नाराज आहेत असं समजतंय। अजितदादांच्या मनधरणीसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमधलं सुनील तटकरेंचं जे निवासस्थान आहे तिथे काही वेळापूर्वी पोहोचले आणि तटकरेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळते। कारण सकाळीच अजित पवार तिथे पोहोचले, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचले। त्या सगळ्यांची बैठक सुरू असताना आणखी 2-2.5 तासानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः तिथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता ही जी बैठक सुरू झाली आहे त्या दरम्यान नेमकं काय घडतंय, फडणवीस हे मनधरणी करण्यासाठी तिथे आलेत, कुठला निरोप घेऊन आलेत का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल हे सुनील तटकरेंचं जे दिल्लीतले निवासस्थान आहे तिथून आपल्याशी जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, काय नेमकं तिथे घडतंय सध्या? आज अत्यंत मोठी घडामोड आहे, जी म्हणजे सगळे महत्त्वाचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शपथ घेणार आहेत। ते पंतप्रधानांसोबत चहापानाच्या कार्यक्रमामध्ये आहेत। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात स्थान नाही हे निश्चित झालंय। कारण सगळे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आहेत, खासदार आहेत, ते दिल्लीतल्या तटकरेंच्या निवासस्थानी आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून हे सगळे नेते एकत्र आहेत, ज्यामध्ये अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सगळे नेते एकत्र आहेत। अर्धा तासापूर्वी देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हे सुनील तटकरे यांचं दिल्लीतलं निवासस्थान आहे। या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळपास मागच्या अर्धा तासापेक्षा जास्त वेळापासून या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांसोबत चर्चा करतायत। खरं म्हणजे नाराजी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची मंत्रिमंडळात पहिला स्थान न मिळाल्यामुळे। देवेंद्र फडणवीस खरं म्हणजे मनधरणी करतायत, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतायत। महायुतीतले राज्यातले 3 महत्त्वाचे पक्ष आहेत, ज्या पक्षात आपण बघतोय शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आल्यानंतर त्यांना प्रतापराव जाधव जे त्यांचे खासदार आहेत त्यांना पीएमओ ऑफिसकडून फोन गेला, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला पीएमओ कार्यालयाकडून फोन आलेला नाही आणि म्हणून नाराजीचं जे वातावरण आहे ते आपल्याला या सुनील तटकरेंच्या निवासस्थानात असलेल्या सगळ्या नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे। अर्थात पहिल्या ज्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला एकाही खासदाराला अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या फोन न आल्यामुळं नेते तर नाराज आहेत, कार्यकर्त्यांमध्ये देखील स्वाभाविक असणं, नाराजी असणं आणि ही नाराजी दूर करण्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी दाखल झालेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले हे सगळे महत्त्वाचे नेते यांच्यामध्ये दिल्लीतल्या याच सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पाहावं लागणार आहे अजित पवारांना, या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस नेमकं काय सांगतात, नाराजी दूर करण्यात काही यश मिळतंय का, हे पाहावं लागणार आहे। अगदी ज्ञानेश्वर, मधल्या काही काळामध्ये आपण बघितलं अगदी मोदींचा किंवा मग भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा महाराष्ट्रातला दौरा असो, महायुतीच्या संदर्भानं कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असोत, त्या सगळ्यामध्ये अजित पवार कुठेतरी या गोष्टींपासून लांब होते का किंवा गैरहजर सातत्यानं ते राहत होते असं बऱ्याचदा समोर आलं होतं। हा जो तुटकपणा होता तो कुठेतरी भोवलाय असं म्हणता येईल का या निमित्तानं? आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांना संपर्क करूया, मात्र सध्या ही घडामोड आपण बघतोय, अजित पवारांची राष्ट्रवादी ही अजूनही मंत्रिपदासाठी वेटिंगवर आहे आणि फडणवीस तिथे पोहोचलेत काही वेळापूर्वी। त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये चर्चा सुरू आहे, कारण प्रफुल्ल पटेल यांचं नाव अगदी आघाडीवर असताना मंत्रिपदाची ते शपथ घेतील यासाठी अचानकपणे मागच्या काही वेळापासून मंत्रिपदासाठी अजूनही फोन आला नाही त्यांना, अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचतेय। आता या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्ञानेश्वर, जर का अजितदादांच्या राष्ट्रवादीला वेटिंगवरच राहावं लागलं, यावेळेला जर निराशा झाली तर पुढच्या विस्तारासाठी तरी ते आशावादी राहतील असं म्हणता येईल का? या आजच्या शपथविधीच्या कार्यक्रमात अजित पवारांची राष्ट्रवादी वेटिंगवरच आहे। अजिबात कुठलंही एकही मंत्रिपद जे आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार नाही हे निश्चित झालेलं आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांकडून जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। कारण खरं म्हणजे राज्यातल्या महायुतीचं जर आपण गणित बघितलं तर हे त्यांनी महत्त्वाचे नेते आणि अशा पद्धतीनं अजित पवारांनी JP नड्डा यांची जी भेट घेतलेली होती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी
ज्यामध्ये छगन भुजबळ होते, प्रफुल्ल पटेल होते, तटकरे होते, अजित पवार होते, यांनी जे पी नड्डांची भेट घेऊन त्यांना विनंती केलेली होती की या मंत्रिमंडळात स्थान मिळावं. स्वतः माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी ही माहिती सांगितली होती. पण जे पी नड्डांनी अजित पवारांची ही विनंती मान्य केल्याचं दिसत नाही. आपण काही वेळापूर्वी जेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला कुठलाही निरोप आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सोहळ्याच्या अनुषंगानं आलेला नाही. आणि स्वाभाविक आहे, जर NDA मधले सगळे वेगवेगळे पक्ष, ज्या पक्षाच्या वेगवेगळ्या खासदारांना आजच्या शपथविधीसाठी, मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन जातात, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला फोन येत नाही, तेव्हा जी नाराजी आपल्याला दिसते आहे त्या नाराजीला कुठेतरी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी तातडीनं यावं लागलं. ते या ठिकाणी पोहोचले. आता पाऊण तास होतोय देवेंद्र फडणवीसांमध्ये आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे. जेव्हा ही बैठक संपेल तेव्हा आपल्याला सांगता येईल की काय नेमकं या बैठकीमध्ये घडलं. अजित पवारांची किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलंय का, किंवा यासोबत काही एखादा आणखी निरोप घेऊन जे देवेंद्र फडणवीस आहेत ते या ठिकाणी पोहोचलेत का. निश्चित. आणि या बैठकीचे अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेऊ ज्ञानेश्वर. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.